हे काय चाललंय? हे कांदे भाजून घेतो मस्तपैकी असे. पहिला मी गावी असताना चुलीवर भाजून घ्यायचे ते चुलीच्या ह्याच्यामध्ये. मस्त एकदम कोल्हापुरी चाव. आता मी खाऊन बघतो. वाव, एक नंबर. कोल्हापूरकर राम. नमस्कार सगळ्यांना. तर कोल्हापूरकर राम या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे संडे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज सर्व लेटच. तर आज रामला पण सुट्टी आहे, तर त्याला मी आज बोलले की चल आज चिकन बनव. कारण की चिकन तर मला पण बनवता येतं, पण जसं तो करतो स्पेशली चिकन टेस्टी तसं मला जमत नाही. म्हणून मी त्याला सकाळपासून त्याच्या मागे लागले, चिकन आणलंस तर तू स्वतःच बनव. तर बघूया चला काय करतात. मी तुम्हाला किचन मध्ये. तर साहेब काय काय तयारी झाली? अजून काहीच नाही. कधी करणार? काय यार, तू कामाला लावलंस, मला जायचंय मुंबईला. काय तू मग 12 वाजता जायचं ना, 1 वाजता जायचंय ना, अजून टाइम आहे. तोपर्यंत जेवण वगैरे होईल. पण तुला पण एवढं बनवता येत नाही काय चिकन? येतं मला, पण तू टेस्टी करतोस ना, म्हणजे मस्त बनवतो एकदम टेस्टी यम्मी यम्मी. तू पण बनवतेस ना? मला नाही एवढं जमत. तुझ्या हाताला चांगली टेस्ट आहे ना. तू आळशी आहेस, त्यामुळे तू ना. मी आळशी? तू आळशी आहेस. मी जर एवढी आळशी असते तर एवढं घर स्वच्छ ठेवलं असतं का? नॉनव्हेज करायच्या टायमिंगला असं बोलत नाही. हा, जेवणाच्या बाबतीत थोडस म्हणजे मी हे करते, पण बाकीची कामं तर करते ना. करत नाही का? बाकीची कामं करते तर माहितीये की, पण इथं मला कामाला लावते त्याचं काय? मला जायचं तर माहिती. एवढं घरात काम करते, काय करते ते तुम्हाला दिसत नाही कामाला गेल्यावरती. एवढं घर स्वच्छ ठेवते, अजून काय आळशी असते तर किती घरात पसारा ठेवला असता. तसं आहे का? घर किती स्वच्छ ठेवते मी. तर मित्रांनो, मी आता माझ्या पद्धतीने चिकन बनवणार आहे. चिकन अंडे मी अर्धा किलो तर चिकन घेतलंय. तर चिकन मगाशी धुतलेलं आहे मॅडमने, परत एकदा मी धुतो थोडस, म्हणजे. आणि आम्ही ते चिकन स्वच्छ 2-3 वेळा धुतल्याशिवाय आम्ही ते बनवत पण नाही. तर त्याच्या आधी मी लावणार आहे अद्रक टाकणार. आम्हाला रेसिपी सांगणार का? रेसिपी म्हणजे असं सांगणार मी काय माझ्या पद्धतीने मी हे जरा अद्रक लसूणची पेस्ट टाकली, कारण ते मला थोडस हे करायचं आहे. त्यानंतर मी हळद टाकणार आहे थोडीशी, आणि गरम मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, बाकी टाकायचं. तर बघा, चिकन मध्ये हळद टाकले, गरम मसाला टाकले, जिरा पावडर, धनिया पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट, आणि आता थोडस मीठ, नमक, मीठ. बस. किती मीठ टाकलं? मैं बना रहा तो मेरे को बनाने के लिए दे, नहीं तो तू बैठ. नहीं, मैं किधर बैठ, अभी मेरे को रोटी बनाने का है. रोटी बनाने, जेवण बनवायचं थोडं झाले. मला वाजले किती, मला जायचं. काय नाही, होईल. एवढा काय टाइम नाही लागत. मी बरं, मसाल्यामध्ये काय काय काढले वाटणामध्ये? वाटणामध्ये दाखवतो मी. दाखवा. आता हे मटण मी मॅरिनेटला करून ठेवले. मलाच नाही माहिती. जाऊ दे, मॅरिनेटच बोलतात. ते लावून ठेवलंय मी. आता याला कमी मसाला हे करत मी याला झाकून ठेवतो. तर मी आता घेतला मसाला, एक खोबरं वाटी, नारळ आणि 2 कांदे मोठे घेतले. सुक खोबरे घेतले. किती घेतले दाखव जरा. अर्धी वाटी घेतली. हा, अर्धा किलो चिकनला. आणि मी एवढी लसूण घेतले, धने घेतले, जिरे घेतले, तीळ घेतले, आणि हा अंडा मी चिकन मसाला. तर आता मी मस्तपैकी अजून कोथिंबीर घ्यायची आहे, आणि सर झणझणीत तिखट बनवणार, जेणेकरून बायकोनी आणि नाही, तिखट नाही बनवायचं. मला तिखट आवडत नाही, कारण बायकोनी खाऊन यायचं बनवणार. म्हणूनच काय, मी तिखट खात नाही, माहित आहे ना. तर आता आपण हा मसाला तयार करून घेऊया.
आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने रेसिपी बनवणार आहे आपण. तर मस्त अशी चरचरीत बनवायची, यमी यमी असे, आणि मग जेवणार आणि मग मी मुंबईला जाणार. तर चला मित्रांनो, आता आपण ही तयारी करू. हे काय चाललंय? हे कांदे भाजून घेतो मस्तपैकी असे. पहिला मी गावी असताना चुलीवर भाजून घ्यायचं, ते चुलीच्या ह्याच्यामध्ये. मग ही काय चूल आहे काय? चूल नसलं तर गॅस आहे ना, मग गॅसवर असं कोण भाजतं का? मी भाजतो, कोण भाजतो ते मला माहित नाही, पण मी भाजतो. खोबरं पण असं भाजून घ्यायचं मस्त चरचरीत. खोबरं जळालं ते जळलंच पाहिजे ते, तर ती टेस्ट माहिती आहे का तुला? तू खाशील तर होशील. हो का? झाले ना आता, आणि काय व्हायचंय? एकदम असे भाजून घ्यायचं मस्त. पकड. ह्या टायमाला माझं जेवण होतंय. आज सायांनी एवढा वेळ केला ना, लेट केलं. 2 आता किती वाजलेत? नाही 12 वाजले नाही अजून. किती वाजले? 11:30 वाजले. मग तुझं होईल ना जेवण, होईल ना? नंतर मी तसं जावं लागेल. मग जा उपाशी, आम्हाला काय केलं बस झालं. जाऊन परत वडापाव खा जाऊन बाहेर. वडापाव खा. तर मित्रांनो, मी कांदे कापून भाजून घेतलाय आणि खोबरं पण घेतलेलं आहे बघा. आणि आता मसाला वाटतो. तर बघूया आपण बारीक झालाय का मसाला. हो झाला. आणि आता इकडे आपण टोप ठेवलेला आहे मस्तपैकी. तेल कुठे? पहिल्यांदा आपण तेल टाकणार आहोत. ते आपण जरा जेवण बनवताना किती चांगलं वाटतंय. का दररोज लावणार काय कामाला मला? मग काय कामाला म्हणजे सुट्टीच्या दिवशी तर केलं पाहिजे ना. 2 प्रत्येक बायकांनी सुट्टीच्या दिवशी नवऱ्यांना घरात कामाला लावा. आणि बायका बसा घरात बिना कामाच्या. म्हणजे माहित तर पडेल ना रोजचं काम किती असतं घरामध्ये. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, भांडी घासेपर्यंत कामाला लावा. म्हणजे समजेल त्यांना की बायकांना घरात किती कामं असतात. तुम्ही जावा बाहेर काम करायला, तुम्हाला पण कळेल. आम्ही का जाऊ? मला सांग, कामवाली ठेवणार का मग पोरांचं करायला? इतर बायका पण आहेत, कामाला जातात, कामात आल्यानंतर सगळं जेवण करतात. आता बोल कामासनी काय परत बोल. बायका जातात ना कामाला, कामावर आल्यानंतर मग जेवण बनवतात. तुला तर तसं काही काम नाही, उलट तू कसं करावी. बाहेरच्या कामापेक्षा घरातली कामं जास्त असतात, हे विसरू नका तुम्ही, कळलं? पण त्या पण बायका काम करून येतातच ना. मग त्यांचं घरात कोण ना कोण असतं. एक तर सासू असते किंवा काही सर्व्हिस करणाऱ्या बायका असतात, त्या कामवाली ठेवतात ज्यांना परवडते ते. म्हणजे तुला कामवाली ठेवले तू कामाला. त्यांची मुलं पण त्यांच्या जवळ नसतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. हाऊस वाईफचं तसं असतं का? सकाळी उठून मुलांना बेबी सिटिंग मध्ये ठेवायचं, मुलं जर मोठी असली तर. हा मग आता का पटतंय ना. दाखवा जरा, तेल जास्त त्याने टाकलं. अच्छा, तर ते मगाशी जे वाटण दाखवलं होतं रामने, ते सगळं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. म्हणजे याला फ्राय करत राहायचं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपण मसाले टाकूया. मसाले काय काय टाकणार आहे? हळद टाकलेली ना मगाशी, कमी टाक. लाल तिखट जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे. बस, मसाला किती टाकला? जास्त झालाय, तिखट होईल ना.
मुद्दामच तिकडे करून खाऊन येतो. खाणारच नाही मग तर. हा सुगंध तर छान येतोय. गॅस बारीक कर, मसाला जळेल. अजून एक चिकन मसाला टाकायचा. वास येतो काय? येतोय येतोय हा येतोय ना. चिकन मसाला तर आहे की नाही? बस एक पॅकेट. आता हे झालंय तर आपल्याला इकडे गरम पाणी ठेवायचंय. गरम पाणी करून ठेवूया. मसाला फ्राय झालेला आहे तर आता मी त्यात टाकणार आहे चिकन. टन वाजत चिकन शिजत. मॅडम वास येते की नाही तुम्हाला? येतोय हा येतोय ना. कांदा गॅसवर भाजल्यामुळे मसाल्याचा कलर असा झालेला आहे. इथे पाणी गरम. गॅस चालू केला की नाही? है ना. तर बघा फक्त चिकन बनवलंय. चिकन बनवायच्या आधी किचन किती साफ होतं आणि आता बघा तुम्हाला दाखवते. हे बघा मी मगाशीच भांडी घासून ठेवली होती, सगळं साफ करून ठेवलेला आणि आता एवढी भांडी मला घासायला ठेवली. काय सांगायचं या माणसाला सांगा. मग तुला पण त्यापेक्षा असं वाटतं कधी कधी स्वतः केलेलं बरं. आणि मला अशी घाण घरात दिसली, पसारा दिसला ना माझं डोकं फिरते. मग तुला पण काम पाहिजे का नको थोडं काहीतरी? मी करणार जेवण. चिकन बनवलं फक्त चिकनचा रस्सा बनवलाय तर एवढी भांडी काढली. तुला पण काम पाहिजे. मला संडे तू पण जरा मदत केली पाहिजे ना. मग ते भांडी घासायचं काम तुझं आहे. सकाळपासून काय बसली होती काय? मी केलं नाही काही काम. काय नाही केलं तू? का घरामध्ये सगळं रेडीमेड आणून ठेवलंय, मशीन सगळ्या कामाची. तू काय केलं काम बोलतोयस ते? हे पुरुषांचं तुमचं हेच आहे. तू काय केलं काम? तुला काय काम असतं घरात? दिवसभर झोपा तर काढते. हे तुमचे डायलॉग बोललीस तू ना. हे तुमचे डायलॉग फिक्स आहे. झोपा काढते ती स्वतः बोललीस, बरं झालं. जेव्हा बायको नसेल ना घरात तेव्हा तुम्हाला बायकोची किंमत कळेल. बायको काय असते कळलं का? आम्ही म्हणून तुमची मुलं सांभाळतो, त्यांना शाळेत पाठवतो वेळेवर. कामच आहे ती सांभाळायची. तरी बोलतात काय करते काय करते काय करते काय करते. आम्ही म्हणून तुमची मुलं सांभाळतो म्हणजे मग बाजूला येऊन सांभाळणार का? आपली मुलं तुम्हाला सांभाळणार का? बाजूला येऊन सांभाळणार. आणायची मग बाजूवाली एखादी पकडून मुलं सांभाळायला. भेटतात ना मुलं सांभाळणारा पण बायका. आता हे झालंय शिजल्यानंतर आता बघा मस्त एवढं ठरलेलं आहे रस्सा. शिजल्यानंतर कमी होईल त्याच्यामध्ये मला वाटतं 10 माणसं खातील. नाही तर जरा जास्त रस्सा बनवलाय कारण शिजल्यानंतर कमी होईल. थोडासा काळपट वाटतो कारण मी कांदा आणि ते खोबरं भाजून घेतले गॅसवरती. ते तुम्ही बघितलंच असतात त्यामुळे थोडंसं काळपट होते पण एक नंबर लागतो. तुम्ही पूर्ण शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे हे. तर आता माझं काम संपलेलं आहे. आता मॅडमचं काम करते चपात्या. एक मिनिट ही भांडी कोण घासणार? ही भांडी तू घासणार. झालं. आणि हा पसारा एवढा ठेवलाय तो कोण आवरणार? करायचं तर पूर्ण काम करायचं. तू आवरायचं नाही तर करायचं नाही. मला आता आवरून मला जायचंय त्यामुळे माझं काम झालेलं आहे आणि तुम्हाला आता डायरेक्ट शिजल्यानंतर दाखवतो मस्तपैकी. आता मॅडमचं काय बनवणार ते पण. मी इथे चपातीचं पीठ मळून ठेवलंय, मला चपाती करायचे. चपात्या करा आणि मग मी तयार होऊन जातो. नुसतं चिकनचा रस्सा केला तर केवढं मोठं लेक्चर दिलंय. एवढी भांडी मला ठेवलेत घासायला. काय सांगणार साहेब? थँक्यू साहेब, थँक्यू चिकनचा रस्सा बनवल्याबद्दल. वेलकम वेलकम. तर मित्रांनो माझं काम झालेलं आहे. आता रस्सा झाल्यानंतर जेवू आणि कल्टी मारू
आणि मॅडम आता कधी चपात्या बनवतात काय माहिती नाही, तर बनवते मी आता. हा बनवते तसं आता बनव. ओके. तर चला मी आता पुढची कामं करून घेते. साहेबांना लेट पण होते, जायचंय. अरे आपला चिकन रस्सा झालेला आहे मस्तपैकी. मॅडम चपात्या बनवत आहेत. लवकर भेटेल का जेवायला? आता 3 वाजणार जेवायला. 3 वाजणार? आता वाजलेत 12 वाजलेत. मला जायचं 1 वाजता. आता मला भांडी पण घासायची राहून. 3 वाजता जेवा. अरे गाडी येईल की तो, मला जायचं. आवर लवकर फटाफट. मी केलं असतं त्यापेक्षा आतापर्यंत झालं पण असतं. काय नाही आणि कधी करत पण नाही. कधी माझ्या हातचं खाल्लंच नाही आतापर्यंत तरी. मला वाटतं वर्षभर झालं नाही खाल्लं नाही. वर्षभर मग काय 1 वर्ष झाला सर. नॉनव्हेज कधी बनवलं जर सांग मला आतापर्यंत तरी. कधी बनवलं? तू नसलं बनवत नाही काय? मी नसल्यानंतर बनवते ना. हा मग असल्यावर काय करायला प्रॉब्लेम? तर आमचे हे दोघं काय करतात, हा बघा हे गेमचं चालू आहे आणि एक तिकडे अभ्यास करते. कुठे गेले काय माहिती, खाली गेली वाटतं, काहीतरी आणायला गेले असेल. तर अभ्यास चालतो हिचा. इकडे एक मॅडम बसलेले आहे, इकडे एक मॅडम बसलेले आहे. यांची पण जेवण तयार होणार आहे. तुला कसं झालंय? खाऊ तर तुम्ही बनवलंय. मी बनवते. मस्त एकदम कोल्हापुरी चव. आता मी खाऊन बघतो. वाव, एक नंबर. कोल्हापूर सारखी टेस्ट. तर मॅडमला आवडतं का काय माहिती नाही. तर तुम्ही सर्व या जेवायला आणि मस्त मस्त असा रस्सा बनवू आपण. तर मॅडम बघूया काय बोलतायत. काय झालं ना, एकदम कोल्हापुरी स्टाईल. तीच टेस्ट असणार जसं दरवेळेस बनवतो तशी. खाऊन बघ. मी आता खाऊन बघते कसं झालंय ते आणि तुम्हाला सांगते मी टेस्ट कशी. मस्त एकदम छान झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. तर सर्वांनी या जेवायला. तर मी घेतो तुमची रजा. घ्या तुमची काळजी. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरात लवकर भेटू. जय हिंद. like, share and subscribe please.